नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याच्या पोलीस पाटील पदाची जी मुलाखतीची पात्र उमेदवारांची यादी आहे, ती जाहीर झालेली आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज असे येत आहेत, की सर नेमकी आमची मुलाखत केव्हापासून सुरू होणार आहे? त्याचं टाईम टेबल कधी येणार आहे? या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अजून बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी विद्यार्थ्यांनी विचारलेली आहेत. तर त्या प्रश्नांची उत्तरं जसं की कागदपत्र पडताळणीवेळी कोणकोणती कागदपत्र घेऊन जायचं? त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट लागणार का? चारित्र्य प्रमाणपत्र लागणार का? तर यासंबंधी आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बोलायचं आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट सूचना दिलेल्या आहे, की मुलाखती 12/2/2026 पासून सुरू होणार आहेत. म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहेत. ही कालची नोटिफिकेशन आहे आणि जे वेळापत्रक आहे ते आज दुपारी जाहीर केले जाणार आहे. या वेळापत्रकामध्ये तुमचं तुमची जी मुलाखत आहे, ती मुलाखत कोणत्या ठिकाणी होणार आहे, किती वाजता होणार आहे, हे सगळं डिटेल टाईम टेबल आज दुपारी 2 वाजता या ठिकाणी जाहीर होणार आहे. त्यानंतर बघा, ही जी अंतिम उत्तर तालिका आहे, ती काल जाहीर झालेली आहे. इथे तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने जर क्लिक केलं, तर तुम्हाला या ठिकाणी कळून जाईल. इथं हा जो प्रश्न आहे, बी-डी उत्तर दिलेलं आहे. इथं या ठिकाणी जर बघितलं तर बी-सी उत्तर दिलेलं आहे. तर ते तुमच्या तुमच्या उत्तरपत्रिकेनुसार बघून घ्या. अजून एकदा चेक करा किंवा शेवटच्या ह्याच्यामध्ये मुलाखतीच्या यादीमध्ये तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल, की आपलं नाव आहे किंवा नाही. तर बघा, त्यानंतर अ, बऱ्याच विद्यार्थ्यांचे अजून एक प्रश्न होते, की ही जी मुलाखतीची पात्र यादी आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर तुमची जी पात्र यादी आहे, ती पात्र यादी या ठिकाणी येणार आहे. इथे हिंगोली उपविभाग मुलाखतीची यादी पाहू शकता तुम्ही. इथं वसमतची. आता मी इथं स्क्रीनवरती दाखवत नाही, कारण की ती जी नावं असतात, ती नावं दाखवायला YouTubeकडून अलाउड नाही. त्यामुळे मी यादी तुम्हाला दाखवत नाही. फक्त इथं जाऊन तुम्ही हिंगोलीचे विद्यार्थी, कळमनुरीचे विद्यार्थी आणि वसमतचे विद्यार्थी या ठिकाणी जाऊन तुम्ही ही यादी बघू शकता. आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी विचारतात, की आम्हाला डॉक्युमेंट काय-काय घेऊन जायचं आहे? काही जणांच्याकडे गुणपत्रक वगैरे नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु त्यांनी इथं स्पष्ट सूचना दिलेल्या आहे बघा. मुलाखतीस बघा इथे दिलेलं आहे, मुलाखतीस येताना पुढील अतिरिक्त कागदपत्रे मुलाखतीच्या दृष्टीने घेऊन येणे असल्यास बघा, मुलाखतीच्या पूर्वी अर्जासह जोडलेले संबंधित कागदपत्रांची तपासणी देखील होणार आहे. त्यामुळे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन येणे. ज्यावेळेस तुम्ही अर्ज भरलेला आहे, त्या अर्जामध्ये जी कागदपत्र तुम्ही अपलोड केलेली आहे, ती कागदपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, की त्यांनी काय म्हणलेलं आहे, की मुलाखतीस येताना पुढील अतिरिक्त कागदपत्रे मुलाखतीच्या दृष्टीने घेऊन यायचं आहे. जर तुमच्याकडे असतील तर. कोणकोणते आहेत? आता जर तुम्ही पदवी वगैरे जोडलेलं असेल, तर ते तुम्हाला न्यावंच लागणार आहे, लक्षात ठेवा. इथं जरी यांनी असं म्हणलं असेल, की अतिरिक्त कागदपत्रे मुलाखतीच्या दृष्टीने घेऊन येणे असल्यास, असं जरी कंसात म्हटलं असेल, तरी सुद्धा मित्रांनो तुम्ही या ठिकाणी ही प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे. याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. त्यामध्ये काय आहे? पदवी प्रमाणपत्र आहे, पदव्युत्तर प्रमाणपत्र आहे, एम-एस-सी-आय-टी टायपिंग वगैरे आहे. त्यानंतर बघा टायपिंगचं प्रमाणपत्र, खेळाडू म्हणून तुमची जर कामगिरी काही झालेली असेल, तर ते घेऊन जावा आणि कला, क्रीडा, सांस्कृतिक व इतर कोणत्याही बाबतीत विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेली असल्यास त्याचे जर काही डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील, तर ते घेऊन जावा. त्याचा उपयोग या ठिकाणी तुम्हाला होणार आहे. कारण मित्रांनो, तुम्ही ज्या वेळेला मुलाखतीच्या अगोदर हे कागदपत्र देणार आहे, तर ही सगळी डॉक्युमेंट त्या पॅनेलच्या समोर असतात आणि याच्या अनुषंगानं तुम्हाला प्रश्न विचारले जातात. त्यामुळं ही जी कागदपत्र आहेत, ही अतिशय महत्त्वाची आहेत आणि याचा तुम्हाला तुमच्या सिलेक्शनच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. सद्यस्थितीमध्ये जो चहूबाजूने पारंगत असणारा, हुशार असणारा विद्यार्थी त्यांना निवडायचा असतो. त्यामुळे अशा जर गोष्टी तुमच्याकडे असतील, की एम-एस-सी-आय-टी, टायपिंग वगैरे, तर तुम्हाला पोलीस पाटील म्हणून तुमची नियुक्ती होण्यास जास्त हातभार लागणार आहे. त्यामुळे हे डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, की अर्जामध्ये जे तुम्ही डॉक्युमेंट जोडलेले आहेत, ते डॉक्युमेंट तर तुम्हाला लागणारच आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की बरेच विद्यार्थी मला विचारतात, की "सर, प्रमाणपत्र आमच्याकडे आहे, परंतु गुणपत्रक नाही. गुणपत्रक आहे, परंतु प्रमाणपत्र नाही." तर मित्रांनो, जे डॉक्युमेंट तुम्हाला जी-आरमध्ये सांगितलेले होते, जर तुम्हाला गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्हीही जोडायला सांगितलं असेल, तर तुम्हाला ते दोन्हीही मूळ कागदपत्र उपलब्ध असणं आवश्यक आहे. तिथे डिजी लॉकर चालणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. जर तुम्हाला फक्त
प्रमाणपत्र जोडायला सांगितलं असेल तर प्रमाणपत्र या ठिकाणी चालू शकतं. परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे, मी वारंवार सांगत असतो, की प्रत्येक एस-डी-एम ऑफिसचे जे अधिकारी असतात त्यांच्या कमिटीवरती हे डिपेंड असतं, की या विद्यार्थ्याला आता समजा 10वीचं प्रमाणपत्र आहे आणि त्या विद्यार्थ्याकडे गुणपत्र नाही, ते डिजिलॉकरला आहे. तर तिथली कमिटी निर्णय घेऊ शकते, की बाबा याच्याकडे प्रमाणपत्र आहे याचा अर्थ की हा पास आउट नक्की आहे. याच्यामध्ये काहीही म्हणजे काळबेर असण्याची शक्यता नाही. पण जर का त्यांना डॉक्युमेंटमध्ये किरे काढून तुम्हाला बाहेरच काढायचं असेल, तर ते तुमच्याकडे मागू शकतात. दोन्हीही कागदपत्र. कारण तुम्ही स्वतः किती दक्ष आहे, याचा सुद्धा विचार तिथे केला जाणार आहे. कारण तुम्हाला माहिती होतं, की आपली जाहिरात येणार आहे. त्यानंतर जाहिरात येऊन 1 महिना झालेला आहे. मग या 2-3 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही या कागदपत्रांची का पूर्तता केली नाही? असा प्रश्न सुद्धा त्यांच्यासमोर उभा राहू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला ते या भरती प्रक्रियेमधून बाद करू शकतात. पण असं नाही की तुम्हाला बादच करतील. तर तुम्हाला जर तुमच्याकडे गुणपत्रक नसेल, प्रमाणपत्र असेल, तर त्या एका कागदावरती सुद्धा तुम्हाला ते घेऊ शकतात. फक्त तुम्हाला एस-डी-एम ऑफिसला कॉल करून विचारायचं आहे, की सर गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्हीही लागणार आहे का? नाहीतर मी आज सांगितलं इथे, की तुम्ही म्हणणार काय, की सरांनी सांगितले म्हणून आम्ही गेलो. तर असं होऊ नये. त्यामुळे इथे स्पष्ट म्हणलेलं आहे, की पूर्वी अर्जासह जोडलेली संबंधित कागदपत्रांची तपासणी देखील होणार आहे. अर्जामध्ये जे तुम्ही नमूद केलेलं आहे, ते तुम्हाला लागणारच आहे लक्षात ठेवा. मग तिथं प्रमाणपत्र लागलं असेल, प्रमाणपत्र घेऊन जावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे डॉक्युमेंट तुमच्याकडे ठेवाच. पण जाताना सगळी फाईल तुमच्याकडे घेऊन जावा. तिथे गेल्यानंतर एखादा कागद राहायला नको. तुमचा फोटो घेऊन जा. त्यानंतर तुमचं चारित्र्य प्रमाणपत्र जे गावातलं आहे ते घेऊन जा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत. दुसरी गोष्ट, की जे चारित्र्य प्रमाणपत्र आहे आणि जे मेडिकल सर्टिफिकेट आहे. आता जालन्यासाठी काय झालेलं होतं, की जालन्यासाठी आता इथे त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही तुम्हाला असं. पण जालन्यासाठी काय केलेलं होतं, की जे कॅरेक्टर सर्टिफिकेट आहे ते नियुक्तीनंतर त्यांनी अहवाल मागून घेतला होता पोलिस स्टेशनकडून. तुम्हाला स्वतःला ते काढायला सांगितलं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट जे मेडिकल सर्टिफिकेट आहे ते सुद्धा त्या विद्यार्थ्यांचे गट केल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांना तिथं बोलावलं होतं. म्हणजे तुमच्या लेखी ह्याच्यातून जेव्हा तुम्ही पास झाला आणि मुलाखत झाली. मुलाखत झाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांचे गट केले आणि गट केल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जे जिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी गट करून त्या विद्यार्थ्यांना त्याचं सुद्धा टाईम टेबल दिलं होतं आणि तिथून त्यांनी स्वतः ते मेडिकल चेकअप करून घेतलं होतं. कारण मित्रांनो तुम्ही स्वतः ज्यावेळेस मेडिकल चेकअप करायला जाता, त्यावेळेला काही तिथल्या अधिकाऱ्यांना पैशाचं वगैरे आमिष दाखवून, काही पुढारी कॉल करून वगैरे ते सर्टिफिकेट काढून घेण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला स्वतः खाजगीमध्ये ते काढू देत नाहीत. साठी असंच झालेलं होतं, की तिथल्या विद्यार्थ्यांनी स्वतः सर्टिफिकेट काढून आणलेले होते जिल्हा रुग्णालयातून. पण तरीसुद्धा त्या मुलांना ते अलाउड केलं नाही. त्यांनी स्वतः वेळ दिली होती, टाईम टेबल दिला होता आणि त्या गोष्टींमध्ये सर्व त्यांनी खात्री करून मग ते डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी बाहेर सुद्धा पडलेले आहेत. त्यामुळं इथं असं त्यांनी कुठं नमूद केलेलं नाही. परंतु माझं एक तुम्हाला सजेशन आहे. तुमच्याकडे चांगला वेळ आहे. तुम्ही एस-डी-एम ऑफिसला कॉल करा, की सर कॅरेक्टर सर्टिफिकेट कारण कॅरेक्टर सर्टिफिकेट हे तुम्हाला मित्रांनो लगेच मिळत नाही. त्याला 2-3 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे ते लगेच मिळत नाही आणि जिल्हा रुग्णालयाचं तुम्हाला स्वतःला काढून घेतलं, तर ते अलाउड करतील याची गॅरंटी नाही. त्यामुळे तुम्ही हे जे कागदपत्र आहेत, हे प्राधान्याने घेऊन जा. जे तुमच्याकडे अगोदर कॅरेक्टर सर्टिफिकेट होतं, तर ते कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि त्या ठिकाणी दाखवू शकता. म्हणजे जे सुरुवातीचं घेतलेलं आहे त्याची झेरॉक्स वगैरे असेल तर किंवा ज्या व्यक्तीकडून घेतलं असेल त्याच्याकडून जर 2 प्रती तुमच्याकडे असतील, तर त्या सुद्धा या ठिकाणी तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला मला तर वाटतं की 99.99% कॅरेक्टर सर्टिफिकेट आणि जे मेडिकल सर्टिफिकेट आहे, ते आता लागत नाही. ती जबाबदारी त्यांची असते. ते आपल्या अहवाल जो असतो, तो अहवाल पोलिस स्टेशनला पाठवतात आणि मग पोलिस स्टेशन तुमची नियुक्तीपत्र ज्यावेळेस तुम्हाला दिली जातात, त्यावेळेला एक अहवाल पोलिस स्टेशनकडे दिला जातो आणि पोलिस स्टेशनचा अहवाल एस-डी-एम ऑफिसला प्राप्त होतो आणि मग तुम्हाला ते नियुक्तीपत्र दिलं जातं. तोपर्यंत तुम्हाला नियुक्तीपत्र दिलं जात नाही. आणि आत्ता मुलाखत झाल्याच्या नंतर तुमचे गट काढून तुम्हाला रुग्णालयाच्या ठिकाणी नेऊन त्यांचं ती स्वतः टाईम टेबल देतात आणि त्यानुसार तुमचं ते हेल्थ सर्टिफिकेट काढून घेतलं जातं. तिथला सुद्धा अहवाल ते प्राप्त करून घेतात. तर अशी ही प्रोसेस जालनासाठी राबवलेली होती. आता
तुमचे जे हिंगोलीचे अधिकारी आहेत, त्यांना तुम्ही कॉल करून विचारा, की आत्ता लागणार आहे का? आत्ता तर लागणार नाहीच आहे. परंतु तुम्ही कॉल करा, त्यांना विचारा आणि मला काय असेल ते सांगा. आपण तुम्हाला अपडेट देत राहू. तर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि महत्त्वाची गोष्ट, की कुणीही घाबरू नका. मुलाखत एवढी अवघड नसते. बरेचसे विद्यार्थी आता माझं नेहमी तुम्हाला सांगणं असतं, की मुलाखतीला जाताना मी जेवढं मटेरियल दिलेलं आहे तेवढंच करा. मी परीक्षेसाठी सुद्धा सांगितलं होतं. मी जेवढं देतोय तेवढंच करा. आता मी मुलाखतीला सुद्धा तुम्हाला सांगतो, की मी जे दिलेलं आहे तेवढंच करा, तेवढंच बघा आणि तेवढंच जा. जास्त फापट पसारा केला, जास्त माहिती गोळा केली, जास्त वाचण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा मित्रांनो काही उपयोग नाही. उलट तुमच्यावरती एक प्रेशर क्रिएट होत असतो. त्यामुळे तुम्ही जास्त कशाच्या नादाला लागू नका. जिल्हा विशेष, त्यानंतर जे आपण पी-डी-एफ दिलेली आहे, कर्तव्य जबाबदारीची ती पी-डी-एफ बघा. आणि मी 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, ते सुद्धा बघा. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुमचा इंटरव्ह्यू चांगलाच होणार आहे. त्यामुळे जास्त माहिती घेण्याच्या नादात एकदम कॉन्फिडन्स लेव्हल लो करून तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका. तुमचा इंटरव्ह्यू चांगला जाणार आहे. फक्त मनामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, की मी मुलाखतीची तयारी केलेली आहे आणि माझा इंटरव्ह्यू हा चांगला होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, की माझ्या गावात कुणाला किती मार्क पडले याच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका. मुलाखत द्या आणि मुलाखत दिल्याच्या नंतर डायरेक्ट तुम्ही तुमचा निकाल बघायचा आहे. त्यामुळे गावात याला मार्क जास्त आहेत, त्याला मार्क जास्त आहेत, माझ्यापेक्षा 5 पुढे आहेत, माझ्यापेक्षा 5 खाली आहेत, याचा अजिबात मित्रांनो विचार करू नका. तुमचा इंटरव्ह्यू चांगला जाणार आहे. फक्त बरेच विद्यार्थी मेसेज करतात, की सर याची माहिती पाठवा, सर त्याची माहिती पाठवा, प्रशासन पाठवा, हे पाठवा, ते पाठवा. मित्रांनो जेवढं दिलेलं आहे तेवढं करा. त्याच्या बाहेर तुम्हाला करण्याची गरज भासणार नाही. धन्यवाद.